नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीमध्ये तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाणून घेऊया पहिली बाजार समिती. पहिली बाजार समिती आहे सटाणा लाल कांदा. आवक होती 5,860 क्विंटल. किमान दर मिळाला 505 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,290 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,745 रुपये. पुढची बाजार समिती आहे देवळा लाल कांदा. आवक होती 2,630 क्विंटल. किमान दर मिळाला 900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,300 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,630 रुपये. पुढची बाजार समिती आहे पुणे लोकल कांदा. आवक होती 15,702 क्विंटल. किमान दर मिळाला 1,400 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,100 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,800 रुपये. पुढची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा. आवक होती 947 क्विंटल. किमान दर मिळाला 700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,600 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,500 रुपये. पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पोळ कांदा. आवक होती 15,200 क्विंटल. किमान दर मिळाला 500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,250 रुपये. तर कमाल दर मिळाला 3,000 रुपये. पुढची बाजार समिती आहे नाशिक पोळ कांदा. आवक होती 2,840 क्विंटल. किमान दर मिळाला 800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,101 रुपये. कमाल दर मिळाला 2,575 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा. आवक होती 20,422 क्विंटल. किमान दर मिळाला 900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,400 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,890 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा चिंचवड. आवक होती 6,771 क्विंटल. किमान दर मिळाला 1,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,200 रुपये. तर कमाल दर मिळाला 3,510 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा चिंचवड. आवक होती 16 क्विंटल. किमान दर मिळाला 2,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,400 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,600 रुपये. बाजार समिती आहे दौंड केडगाव. आवक होती 13,017 क्विंटल.